आपलं काय आहे काय नाही यायला माहित आहे नाही आहे राहायचं काय आहे दोन दिवस अगोदर अकोल्यामध्ये जळलेल्या अवस्थेत जो मुलीचा मृतदेह सापडला आहे त्या विषयात आज आम्ही एसपी ऑफिसमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते आलो आहे। अत्यंत क्रूर अशी हत्या या मुलीची झालेली आहे। हा लव जिहादचा प्रकार आहे। एका कट्टर इस्लामिक जिहाद्याने या मुलीला तिची हत्या करून तिला जिवंतपणे जाळलेला आहे। या विषयात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे। आम्ही एसपी साहेबांना यासाठीच भेटायला आलो की त्या सर्व आरोपींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करू। वेळ पडल्यास अकोला वाशिम बंद करण्याची जर आम्हाला परिस्थिती आली तर बंद करू। यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन छेडू। याकरता या ठिकाणी आज आलो आहे। दिल्लीमध्ये फ्रीजमध्ये 10 तुकडे, सुटकेसमध्ये बॉड्या, त्याच प्रकारचं हे मोठं प्रकरण आहे। आणि या मुलीची 10-15 दिवसाचं एक छोटंसं बाळ सुद्धा आहे, त्याची सुद्धा त्या जिहाद्याला कदर आली नाही आणि त्याची हत्या केली। यावर कठोर कारवाई करण्यात यावी याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहे। आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींना आवाहन करतो की तुम्ही लव जिहादच्या कचाट्यात सापडू नका। लव जिहाद मध्ये अडकलेल्या मुलींची परिस्थिती आज तुम्ही पाहू शकता की या मुलीची या प्रकारे क्रूर हत्या झालेली आहे। अनेक मुलींना फ्रीजमध्ये, सुटकेसमध्ये त्यांच्या बॉड्या सापडलेल्या आहेत आणि ज्या मुली लव जिहाद मध्ये अडकून आज जिवंत आहेत त्यांचे एका वर्षात 28, 28, 30 हलाला, 3 तलाक आणि हलालाच्या पद्धतीने त्यांच्या घरातले लोक बलात्कार करतायत। ही फार भयंकर मोठं षडयंत्र हिंदू समाजाविरोधात आहे। तुम्ही त्यामुळे लव जिहाद मध्ये अडकू नका आणि ज्या अडकलेल्या मुली आहेत त्यांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाशी संपर्क करा। आम्ही त्यांना निश्चित त्यातून सोडवू। मी संगीता राजू चव्हाण। ती आम्ही आता तिची जे रहीना पवार तिची डेड बॉडी आम्ही तशी घेत नाही। ते एकटाच थोडे आरोपी, तशी कशी घेऊ आम्ही? ते राहिलीच चालते तिथं। ते एकल्यानं काही केलं नाही। ते आरोपी लय जण आहेत, 4-5 जण आरोपी आणि गावात आहे त्याचे भाऊ आहे मामकुडा पैसा आला, त्या पोराचा मामकुडा पैसा आला। ते जेव्हा त्या पोरानं तिचं हे केली, हत्या केली, लगेच तिच्या दुसऱ्या दिवशी गावात आली, मामकुडा पैसा आला तिथं। त्याला काय वाटू लागलं की हे लोक आहेत गरीब, याच्याकडून काय होत नाही, मग गोष्ट दाबायची करू लागले ते। आम्ही तशी बॉडी घेत नाही। त्याला अटक करा, आजच्या त्याला इथं जमा करा, त्याला फाशी द्या, तेव्हा आम्ही ते बॉडी घेऊ। तशी आम्ही बॉडीला हात पण लावला, ते राहिली तरी चालते, 4 दिवस राहिली चालते, 8 दिवस राहिली चालते, आम्हाला काय घेणं नाही। ते जेवढे आरोप आहे त्याला आजच्या तारखेत जमा करा, तशी आम्ही बॉडीला हातही नाही लावत। आता केली ते एकट्याचा कार्यक्रम आहे का? हे एकट्याचा करा ते नाही, ते तर त्याला मारण्यात आहे 4-5 जण, पण त्याचे मामकोड बी पैसे आले आहेत। ती बाई हत्या केल्यावर त्याची त्या पोराची माय गावात आली नानखेड्यात। ते हा सपोर्ट मागायला पैसे आली पाहते ना, आम्ही पडलो गरीब, ते सपोर्ट मागायला। आम्ही तशी बॉडी घेत नाही। आम्ही त्या हातायला जवळ त्याला उचलसान, त्याला फाशी पाहिजे, डायरेक्ट अटक ना पाहिजे, फाशी झाली पाहिजे। पण आरोपी आहे त्यांना काय आज हे दाबून देतील, उद्या दुसऱ्यावर करतील हे लोक। एवढे हत्या बेंदार केली तिची, ती त्याला अटक पाहिजे, अटक ना डायरेक्ट फाशी पाहिजे त्याला। अशी हत्या झाली झाली नाही, होणार बी नाही। आम्हाला न्याय पाहिजे सर, दुसरं काहीच नाही पाहिजे। जेवढे आहेत आरोपी तेवढे त्याला फाशी घ्या, आजच्या तारखेत जमा करा। आम्ही तशी बॉडी उचलत नाही, काही घेणं देणार नाही। मी बहीण आहो, मोठी बहीण आहो तिची, साजू चव्हाण, मी तिची मोठी बहीण आहो। माझं नाव आहे अर्जुन सोळंके, मी मुलीचा भाऊ आहो। या दरिंद्याने एवढ्या बेरहमीने मारलं त्या मुलीला आणि याच्यात खूपच जणांचा सपोर्ट आहे त्यांना। आणि याच्यात एकच नाही हा आरोपी, हे एवढा एकटा करू नाही शकत, याच्यात लय जण आहेत, यांना सपोर्ट आहे। त्याची आई दुसऱ्या दिवशी गावात आली, गावात आल्यानंतर त्यांनी हाल हवाल पाहिले आमचे की काय आहे यांचं, तोपर्यंत आम्हाला कळलं नव्हतं। त्याच्यानंतर आम्हाला कळलं आणि यायला काय वाटू राहिलं की पैशाच्या बलबुत्यावर आम्ही ही गोष्ट दाबू, पण असं होऊ देणार नाही। आम्ही मृत्यू स्वीकारत नाही त्या पोरीची, कारण की जोवर आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही इथून। एवढंच आमचं सांगणं आहे, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। उद्योगपती श्री अनंत मुकेश अंबानीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शिखर पहारिया फाउंडेशन सोलापूर। एक वाढदिवस हजारो हास्य सोलापुरात होतोय।
माणुसकीचा महोत्सव.